ग्रंथ व पुस्तके यांनी मानवाला सुसंस्कृत व विद्यवान बनवले. पुस्तकामुळे समाजाला प्रबोधन व ज्ञान प्राप्त झाले. अन्नदान, रक्तदान, अवयवदान याचबरोबर श्रेष्ठ दान म्हणजे पुस्तक अथवा ग्रंथदान. याच उक्तीप्रमाणे माजी विद्यार्थी संघटना बॅच 1998 यांनी एक अनोखा स्नेहसंमेलन आयोजित करून झेडपी मराठी शाळा सोनके ग्रंथालयासाठी उपयुक्त अशी पुस्तके व ग्रंथ भेट दिल्या. त्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. ग्रंथालयाचे उद्घाटन माजी निवृत्त शिक्षकामार्फत करण्यात आले. यावेळी लेंबे गुरुजी, नावडकर गुरुजी, कासोडे गुरुजी, धुमाळ मॅडम व मुख्याध्यापक पवार सरांनी उपस्थित होते. सर्वांनी त्याबद्दल मनोगत व्यक्त केले. थोडक्यात मी सांगतो की आज 7-8 महिन्यापूर्वी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून आलो. आमचे SMC सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, या सर्वांनी आणि सर्व पालक माझे विद्यार्थी खूप नामवंत इतकं सहकार्य केलं मनापासून की मला कल्पना नव्हती एवढं सहकार्य केलं. किती उच्च स्तरावर होते एक कर्मचारी म्हणून, एक विद्यार्थी म्हणून मी इथं अभ्यास केलाय, कर्मचारी म्हणून मी इथं काम केलेलं आहे. पण कधी नेहमी करता चांगल्या गोष्टीला वाटतो आणि वाईट वेळ काय असेल तर त्याला मात्र सगळ्यांनी कडक विरोध केलेला. त्याला कुणी मग त्याला तिथं कुणी माफ करणार नाही किंवा क्षमा करणार. जे चूक ते चूक, जे चांगलं ते चांगलं, ते चांगलं इतकं घडणार चांगलं की परत ती व्यक्ती मागं येऊ शकते. तर त्याचं सगळ्यांनी अशा या गावामध्ये आज माझी जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे माझी आणि बरंच काही मला या शाळेत दिलं. आज मी जी आहे ह्या सगळ्यांचं सहकार्य आईनं म्हणजे उमेदीच्या काळामध्ये सुद्धा तितकंच योगदान दिलं. कारण काळामध्ये राहून त्यांना मुलांनी काही कशाच्या सोयी सुविधा नव्हत्या. असल्या अवस्थेमध्ये मी शिकले आणि त्याच्यातलं काही मला तुम्हाला देता आलं ते मी देण्याचा प्रयत्न. मला इतकं असं बारावून गेल्यासारखं वाटतं की केव्हा वाटतं त्या जर काळात अशा प्रकारे जर सगळीकडून सहकार्य भेटलं असतं तर ही शाळा म्हणजे तुमची तालुक्यात बदलणे, जिल्ह्यात बदलणे, आपली मुख्याध्यापक आहे भूमीत राहणाऱ्या गावातील लोकांचं, मुलांचं आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपलं काम करणारे शिक्षक या सर्वांचं या ठिकाणी योगदान अतिशय महत्त्वाचं असल्याशिवाय अशा प्रकारची शाळा होऊ शकत नाही. मला आनंद वाटतो, अभिमान मला वाटतो मुख्याध्यापक पवार होते. गावाचा विकास याचा देशाचा विकास पहिला घराचा विकास झाला. घरामध्ये आपले संस्कार चांगले लाभले पाहिजे. आता तुम्ही माझे विद्यार्थी असाल पण शुद्ध पालक आहात. तुमची मुलं फक्त शिक्षण घेणार, तुमच्यापेक्षा लाभ सवाल भेटा
की मूल जन्माला आल्यापासून आई वडील हे त्यांचे खरे गुरु, विद्यार्थ्याचे किंवा प्रत्येक मुलाचे आई वडील हे पहिले गुरु. नंतर मूल मोठं झाल्यानंतर जेव्हा शाळेत गेलं तेव्हा गुरुजी हे त्यांचे गुरु. पण आज आपण चौथ्या गुरूंचं उद्घाटन केलंय, ते म्हणजे ग्रंथ. ग्रंथ हे सर्वात महत्वाचे गुरु. आणि जो ग्रंथाचं आकलन करतो त्याचं ज्ञान मिळवतो. मग अशीच मला जरा थोडंसं आठवून गेलं की आम्ही ज्या वेळेला होतो त्या भिंती, त्यावेळेस वातावरण, त्यावेळेस परिस्थिती, ह्याचा जर मी विचार केला तर असं म्हटलं जातं, इवलेचे रोप लाविले द्वारी, त्याचा बेल गेला गगनावरी. म्हणजे आज आपल्या शाळेची ही जी महती किंवा जी ख्याती आहे ती कशामुळं, तर त्याला तुम्ही आम्ही असं सांगितलं मुख्याध्यापकांना तुमच्या बाबतीत की बाबा गावाचं एवढं सहकार्य. आणि कुठली गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा सहकार्य मिळतं तेव्हा काहीच कमी पडत नाही. या ठिकाणी उपस्थित या बॅचनं आमच्या शाळेसाठी किंबहुना ही तुमची देखील शाळा आहे, या शाळेसाठी जे वस्तूरूपाने आर्थिक रूपाने जे मौलिक असं सर्व मदत केलेली आहे त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझ्या आठवणी त्या बॅचच्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना पहिल्यांदा आज आपण या ठिकाणी जमलो आहे वाटण्याच्या उद्घाटनाची प्रसंगी. तर आज आपल्या सोनके शाळेला जिल्हा स्तरावर सतत क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे, एक आदर्श शाळा. आणि या आदर्श शाळा निर्माण करण्यामध्ये अनेक म्हणजे लोकसभेला पण बरीच कामं झाली. सरांनी सांगितल्याप्रमाणे एक लोकसभा उभी राहिली आणि त्यातून जवळजवळ 9 लाखाचा फंड उभा राहिलेला आहे. आणि अशा या शाळेसाठी ज्या अज्ञात व्यक्तींची मदत केलेली आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आम्ही 1998 बॅचचे सगळे विद्यार्थी आहोत. शाळेसाठी आम्हाला काहीतरी वेगळं काहीतरी करायचं होतं म्हणून आम्ही ग्रंथालय देण्याचं निवडलं. सगळी बॅच एकत्र आली, सगळ्यांचं सहकार्य मिळालं, सगळ्यांनी देणगी दिली. त्याच्यातून मग आम्ही शाळेसाठी काहीतरी ऋण फेडायचं, त्याच्यासाठी पुस्तकं दिली, टेबल, सगळं ग्रंथालयाचं संपूर्ण काम आमच्या बॅचने केलेलं आहे. आम्हाला आनंद खूप होत आहे की आम्ही हे खूप छान कार्यक्रम केलेला आहे. मुलाचं सहकार्य शाळेसाठी करत आहोत. शाळेचा पण काहीतरी ऋण लागतो, ते ऋण फेडण्यासाठी आम्ही पुस्तकांची निवड केली. पुस्तकांची निवड करण्यामागचा आमचा हेतू हा होता की आत्ता लायब्ररीचा उपयोग मुलांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा बाकीच्या ज्या स्पर्धा, बाकीच्या परीक्षा असतील त्याच्यासाठी पुस्तकांचा उपयोग व्हावा. मुलांनी शांतपणे पुस्तक वाचावं, मोबाईलमधून बाहेर यावं, त्यासाठी ग्रंथालयाला पुस्तकं देण्याचा आम्ही निवडलेला आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की सगळ्या बॅचने आम्हाला साथ दिली आणि आमचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला आहे. सुनकी गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळा सुनकी या ठिकाणी आम्ही आमच्या बॅचच्या वतीनं SSC बॅच 1998 यांच्या वतीनं या ठिकाणी वाचनालयाची उभारणी केली आहे. आम्ही सर्व बॅचमेटनी यथाशक्ती त्या ठिकाणी मदत निधी गोळा करून आम्ही त्या संकल्पनेतून आम्ही या ठिकाणी वाचनालय उभं केलं. इथले जे आपले विद्यार्थी आहेत 1ली ते 7वीपर्यंतचे, त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासाठी जी काही पुस्तकं लागतात, त्याच्यानंतर अवांतर वाचनालयासाठी जी पुस्तकं लागतात ती आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. त्याच्यासोबतच पूर्ण वाचनालयाच्या इमारतीचं रंगकाम असेल, नंतर इतर बाकीच्या ज्या काही अनुषंगिक गोष्टी असतील त्या आम्ही या ठिकाणी सर्वांनी मिळून हे दिलेली वाचनालयाला मदत दिली.